अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात बांधकाम पूर्ण होण्याआधीच कोट्यवधी खर्च निधी पाण्यात. टेम्पो कॉलेज समोरील 4 पदरी रस्ता रखडला, नागरिकांचा आरोप. यवतमाळ जिल्ह्यात आक्षेप सुनावणी अगोदरच BLO उतरले ऑन फील्ड. नगर परिषद स्तरावर पथके तैनात. प्रभागनिहाय जाऊन करणार आक्षेपांची पडताळणी. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापुरात अंगणवाडी केंद्रांना भेटीसाठी शासकीय वाहन नाही. प्रकल्प अधिकाऱ्यांची वाहनाविना धावपळ, कामकाजावर परिणाम. बुलढाणा जिल्ह्यात सरासरी क्षेत्रापेक्षा 70% रब्बीचा पेरा वाढणार. 4 लाखापर्यंत जाणार यंदाचे रब्बीचे क्षेत्र. 71% क्षेत्रावर होईल हरभऱ्याचा पेरा, मक्काही वाढणार. वाशिम जिल्ह्यात जलताराचे शोषखड्डे तयार झाले. शेतकऱ्यांचे अनुदान मात्र रखडले. संभ्रमाचे वातावरण. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना प्रशासनाकडून अनुदानाची प्रतीक्षा. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात देवडी भागात मुख्य रस्ता तसेच शौचालय बांधकामाच्या मागणीसाठी रिपाईंच्या वतीने प्रतिकात्मक बेशरम लावून आंदोलन केले. गुरुवारी आंदोलनात नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात नारेबाजी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात दुचाकीवरून जाताना पाठीवर चाकूने हल्ला. पाटीपुरा येथे भरदिवसा युवकाचा खून. जुने वैमनस्याच्या काढला वचपा. अकोला जिल्ह्यातील पारस येथील संत गजानन इंग्लिश मीडियम स्कूलच्या ओवी पवार आणि धनश्री डांगे या विद्यार्थिनीची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे शेतकऱ्यांचा संताप. शासन निर्णयाची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होडी. मदत नको, 50,000ची परतफेड देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे सरपंच ग्रामपंचायत कर्मचारी चौकशीला हजर, अधिकारी मात्र अनुपस्थित. कारंजा पंचायत समिती कार्यालयाचा अजब कारभार. अमरावती जिल्ह्यात हमी दरापेक्षा सोयाबीन 1,500ने कमी. शेतकरी हतबल. शासन नोंदणी खरेदी अभावी व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची आर्थिक लूट. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे पेनगंगा नदीपात्रात आढळून आलेल्या अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाची अडक पटली. पत्नीसह प्रियकराला घेतली ताब्यात. पेनगंगा नदीपात्रात आढळलेले अनोळखी व्यक्तीचे प्रेत. अकोला जिल्ह्यातील वरुड जवळका परिसरात कापूस वेचणीला अद्याप प्रारंभ नाही. शेतकरी आर्थिक संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे महाबीजचा धक्कादायक निर्णय. 30 वर्षापासून कार्यरत कामगारांना अचानक केले कमी. गोलप यांचा आक्रमक पवित्रा. अधिकाऱ्यांना घेराव. वाशिम जिल्ह्यात 4 दिवसात 28,000 क्विंटल सोयाबीनची आवक. दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांकडून विक्री. अमरावती जिल्ह्यात 1117 रुग्णांना हत्तीरोगाचे दुःख. 770 महिला. क्युलेक्स प्रजातीच्या डास चावल्याने होतो हत्तीरोग. हालचालीवर निर्बंध. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथील ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 11,000 रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. अकोला जिल्ह्यात लूट प्रकरणी महिलेला अटक. 3.60 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. बुलढाणा जिल्ह्यात आई राधा उदोच्या गजरात मोठी देवीला खामगावात निरोप. ऐतिहासिक मोठी देवी शांती महोत्सवाची उत्साहात सांगता. वाशिम जिल्ह्यात दर घसरूनही दिवाळीमुळे सोयाबीन विक्रीचा धडाका. उच्चाकी आवक. वाशिम बाजार समितीमध्ये 4,500 क्विंटल सोयाबीनची विक्री. अमरावती शहर आयुक्तालयात हद्दीतून गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या सुमारे 26,30,000 रुपये किमतीच्या त्या 171 मोबाईलचे शोध घेऊन ते मूळ मालकांना परत करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा येथे बँकबेंचर्स विद्यार्थी देतात आता पटापट उत्तरे. गाठकीनही येथील जिल्हा परिषद शाळेचा उपक्रम. अकोला जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त 1.20 लाख शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 91.12 कोटी. ऑगस्टमध्ये अतिवृष्टीने 1.06 लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान. बुलढाणा जिल्ह्यातील लोडवाडी येथे मालवाहू वाहन ट्रॅक्टरची भीषण धडक. एकाचा मृत्यू. अद्याप वाहनाच्या धडकेत व्यक्तीचा मृत्यू. वाशिम जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 1 लाखाचा धनादेश. मुख्यमंत्री सहायता निधीत संतोष वाडके यांचा हातभार. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथे रेल्वे रुळावर नेला मृतदेह. ती आत्महत्या नव्हे खूनच. चांदूर रेल्वेत प्रेयसीचा गळा आवडला. रचला आत्महत्येचा बनाव. भावाच्या तक्रारी, गुन्हा उघड. यवतमाळ जिल्ह्यात आदर्श नवदुर्गा स्पर्धेत 5 मंडळांना बक्षीस. ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत उपक्रम. जिल्हाभरातील 21 मंडळांना दिले प्रशस्तीपत्र. अकोला जिल्ह्यात उंबरी जुने शहरच्या गुठ्ठेवारीत अनियमितता. भूखंड एकत्रीकरणाच्या कामात विभागासह बिल्डरांचाही उखड पांढरे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सोयाबीनचे उत्पादन घटले. शेंगा दर्जाहीन शेतकरी हतबल. सोयाबीन लागवडीचा खर्च निघण्याचीही शक्यता नाही. मालाची गुणवत्ताही घसरली. वाशिम जिल्ह्यात हृदयाची रिदम सांभाळा नाहीतर आजारांचा धोका. बदलती जीवनशैली ताणतणाव कारणीभूत. वाशिममध्ये रुग्णसंख्या वाढते.
अमरावती जिल्ह्यातील वडाळी आणि चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रात विहिरीत पडून नैसर्गिक आणि रस्ता अपघातात 16 वर्षांमध्ये 23 बिबट्याचा हकनाक बळी गेला. एकीकडे बिबट्याच्या संख्येत वाढ नोंदवली जात असल्याचा आनंद तर दुसरीकडे बळींची चिंताही आहे. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची त्रैमासिक आढावा बैठक शिक्षक संघाचे कार्यालय शिक्षक भवन येथे पार पडली. अकोला जिल्ह्यातील महान येथे सोयाबीन पिकाने शेतकऱ्यांना शिकवली 1 ते 4 ची उजळणी. उत्पादनात घट, अपेक्षित उतारा न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे हिंसाचाराविरुद्ध संदेश देत धावले मेहकरचे डॉक्टर. दिल्लीमध्ये 20 वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन. वाशिम जिल्ह्यात दिवाळीत खरेदीसाठी कापड दुकानात ग्राहकांच्या गर्दीत वाढ. कापड विक्रेत्यांकडून वेगवेगळे सवलती. नव्या फॅशनकडे कल अधिक. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथे महापालिकेच्या राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीद्वारा संचलित बडनेरातील आधार शहरी बेघर निवारा केंद्रात जागतिक बेघर दिवस विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यात 73,03,500 पडक्या घरांची डागडुजी कशी होणार? जिल्ह्यात पूर फटका. पडक्या घरातच साजरी करावी लागणार दिवाळी. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे रोजगारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा प्रसूतीपूर्वी मृत्यू. ट्रॅक मेंटेनन्सच्या कामासाठी आली होती महिला. बुलढाणा जिल्ह्यात उच्च माध्यमिक शाळांमध्ये विज्ञान विषयासाठी प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर ही महत्त्वाची पदे रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथील कृष्णकुंज कॉम्प्लेक्स येथे आयोजित आर्ट ऑफ लिव्हिंगच्या आनंद अनुभूती शिबिराचा समारोप मंगळवारी दिनांक 15 ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार येथे स्वामी धर्मबंधूचे प्रेरणादायी मार्गदर्शन. यवतमाळ जिल्ह्यात राज्य शासनाच्या पॅकेज अध्यादेशाची शेतकऱ्यांनी केली होळी. वाढत्या महागाईत मदत कपात. संघटनेचे आंदोलन. अकोला जिल्ह्यात रोग निदान शिबिर घेणे हे परोपकारी कार्य. गोपाळ महाराज. मराठा पाटील संघटनेच्या आरोग्य शिबिराला प्रतिसाद. बुलढाणा जिल्ह्यात ऐन सणात तूप मिठाईत बेसळची धास्ती. प्रशासनाच्या अचानक धाडी. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. सण महाराष्ट्राचा संकल्प अन्न सुरक्षिततेचे अभियान. वाशिम जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील हातोली शिवारात बोअर ब्लास्टिंग व जेसीबीच्या माध्यमातून गौण खनिज उत्खनन सुरू असल्याचे गुरुवारी दिनांक 16 रोजी पाहावयास मिळाले. या कामाला महसूल विभागाची परवानगी आहे की नाही हे अद्याप स्पष्ट नसून चौकशी अंत चित्र स्पष्ट होणार. अमरावती येथे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात 13 ऑक्टोबरला आयोजित जिल्हास्तरीय स्पर्धेत 14 वर्षाखालील वयोगटात एकविरा स्कूलच्या विद्यार्थ्यांची विभागीय पातळीवर निवड करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीने 320 कोटी रुपयांची हानी. 4.25 लाख हेक्टर क्षेत्रातील पीक वाया. अकोला जिल्ह्यात अखेर ओकट नगर परिषदेच्या मालमत्ता करवाढीला स्थगिती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश. नागरिकांना दिलासा. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे श्री बालाजी महाराजांच्या अश्वनी उत्सवाची सांगता. जवळपास 20 लाखांची देणगी प्राप्त. वाशिम जिल्ह्यातील मानोरा येथे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा अवमान करणाऱ्या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी 16 ऑक्टोबर रोजी विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात आली.